अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटना सीटूच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात आली। मात्र 2025 मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम तात्काळ अदा करावी, एका वर्षाची थकबाकी द्यावी, शासन आदेश त्वरित काढावा, निश्चित प्रोत्साहन रकमेवरील अटी रद्द कराव्यात, तसेच आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन लागू करावी अशी मागणी करण्यात आली। शासनाने घोषणा करूनही अद्याप वाढीव मानधन मिळाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला। आज 13 जुलै रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन दिलेलं आहे आशा वर्कर यांनी। आणि काळे कपडे घालायचा उद्देश हा आहे की शासनाने जे आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारने आशाचं मानधन वाढवून 2,000 वरून 3,500 रुपये केलेलं आहे, हे त्यांनी राज्यसभेत लोकसभेतही सांगितलं, पण अक्षरशः आतापर्यंत आमच्या खात्यावर 1 रुपया जमा झालेला नाही। तर अशा खोट्या आश्वासन देऊन आम्हाला भूलथापा देऊन भुलवणं बरोबर नाही, कारण आमचं काम हे तळागाळात आहे। तळागाळात असल्यावरही आम्ही माता मृत्यू, बालमृत्यू या सगळ्या बाबतीत आतापर्यंत 100% खरं ठरलेलं आहोत। आम्ही आता काहीच होऊ देत नाही। तर अशा आमचं कार्य चांगलं असूनही आम्हाला का बरं तुम्ही असा त्रास देताय? आणि एवढी महागाई वाढत चाललेली आहे, त्या महागाईनुसार तुम्ही मानधन वाढ केलीच पाहिजे अशी आमची आग्रहाची सरकारला विनंती आहे। आणि अशा खोटे आश्वासन देऊन आता याच्या पुढे चालणार नाही।